तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांसोबत चर्चा करतोय. खरं तर राज्यसभेसाठी भाजपकडून 4 उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली आहे. पार्थ पवार राहत आहेत, शरद पवार राहत आहेत. या अनुषंगाने आणि ज्योती वाघमारे सुद्धा असणार शिंदे गटाकडून. मूळ मुद्दा असा आहे की धैर्यशील पाटील यांना उमेदवारी मिळायला पाहिजे होती की नाही, हा भाजपाचा अधिकार आहे. मंथन ते भाजपा करेल किंवा धैर्यशील पाटील करतील. मात्र रायगडामध्ये धैर्यशील पाटलांचा पत्ता कट झालेला आहे. पुढच्या काळामध्ये रायगड लोकसभा मतदारसंघातून आता 2029 कधी होणार, त्यानंतर काय होणार, हे जर तरला अर्थ राजकारणामध्ये नसतो. मूळ मुद्दा असा आहे की धैर्यशील पाटील यांचा पत्ता कट करण्यात का आला? धैर्यशील पाटलांचा प्रभाव तिथे भाजपामध्ये जाणू लागला नाही का? दिल्लीत त्यांना जमलं नाही का? हे सगळे अनेक प्रश्न आहेत. धैर्यशील पाटील आपल्या पेन पलीकडे पुढे जाऊ शकले नाही का? पत्नीचाही त्यांचा पराभूत झाला जिल्हा परिषद सदस्य निवडणुकीमध्ये. याच अनुषंगाने आपण चर्चा करतोय. त्यामुळे धैर्यशील पाटील हे बॅकफुटवर गेले का, हाही महत्वाचा मुद्दा आहे. धैर्यशील पाटलांना दिल्लीमध्ये काय करता आलं नाही का, हाही महत्वाचा मुद्दा आहे. याच अनुषंगाने आपण चर्चा करतोय. अखेर भाजपने त्यांचा पत्ता 2 वर्षाची जे हे राज्यपाल जे राज्यसभा त्यांना 2 वर्षाची देण्यात आली होती. मात्र आता पुढे येत्या काळामध्ये काय का 2029 तयारी त्यांना धैर्यशील पाटलांना करायची का? पेन मतदारसंघातून जे रविशेठ पाटील आहे तिथे 2029 मध्ये हे करायचंय का, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. भाजपने त्यांचा विचार केला असेल किंवा पुढच्या काळात निवडणुकीच्या दृष्टीने. पण सध्या रायगडामध्ये विधान परिषदेत जरी म्हटलं तर रायगडामध्ये भाजपचे 3 आमदार आहेत आणि एक विक्रांत पाटील, म्हणजे 4 आमदार रायगडामध्ये. त्यामुळे विधान परिषदही मिळू शकत नाही. मूळ मुद्दा असा आहे. कारण विक्रांत पाटील सुद्धा विधान परिषद आहेत. भाजपचे पेनला आहे, उरणला आहे, पेन मध्ये आहे. 3 आमदार तर ऑलरेडी आहे. त्यामुळे 4था विधान परिषद मध्ये पेन मध्ये देऊ शकत नाही. मूळ मुद्दा असा आहे. त्यामुळे सध्या तर स्वतः रवींद्र चव्हाण रायगडामध्ये लक्ष घालून असतातच. त्यामुळे मूळ मुद्दा असा आहे की धैर्यशील पाटलांचा पत्ता कट झाला. त्यांचं चुकलं का, भाजपचं चुकलं का, त्यांना काय करता आलं नाही का, हे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहे. आता येत्या काळामध्ये भाजप काय करतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.